स्त्री ही जगतजननी आहे. ती तिला असं कोणतंही काम अशक्य असं नाहीये. आता आमच्या घरात पुरुष मंडळी आहेत, आता आम्ही स्त्रिया, आम्ही सगळे मिळून काम करतो. ही अवजड जे हत्यार आहे त्याच्यातून खटणं, त्याच्यानंतर अशी झाडं लावणं, शेतीचं असू दे किंवा कोणते अजून कामं असू देत, आम्ही सगळे मिळून करतो. त्यामुळे असं काही नाहीये, स्त्रिया सुद्धा ही कामं करू शकतात. नमस्कार, मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या कृषी कन्या या युट्यूब चॅनलवर. आज आहे आषाढ एकादशी. सकाळपासून सगळं आवरेपर्यंत इतका वेळ झालाय की आम्हाला वेळच भेटला नाही सकाळी रोपं लावायला. आणि पाऊस पण इतका होता की त्याने उडीकच केली नव्हती. आणि अशा वेळेला आपण खड्डे पण मारू शकत नाही, ते पूर्ण पाण्यात भरून जातात. आणि कोकणात इतका पाऊस असतो की पावसात ही लागवड करणं अशक्यच होतं. त्यामुळे सगळी कामं आवरल्यावर संध्याकाळी पावसाने थोडी उघडीप केली, थोडंसं ऊन पाडलं. त्याच्यानंतर आम्ही लिंबाची आणि हे आंबा रोपं लावलेली आहेत. याच्या पूर्वीच आम्ही 2 दिवसापूर्वी 100 ते 150 रोपं ऑलरेडीच आमच्या वरच्या परड्यात लावली आहेत. तर ही जशी रोपं लावतात लिंबाचं आणि आंब्याचं, तशाच प्रकारे काजूचं पण रोप लावतात. सर, लिंबू खाली लावूया आणि काजू आहे ते वरती तिकडे लावूया वाड्याकडे. आणि इथं लिंबाणी लावूया आंब्याचं पण. तुम्ही कोणत्याही प्रकारचं रोप लावा, तुम्ही जेव्हा जैविक आणि सेंद्रिय वापरताय, प्रमाण तर प्रत्येक गोष्टीलाच असतं, पण थोडंसं वरती थोडंसं खाली जरी झालं सेंद्रिय किंवा जैविक खतांचं, तरी झाडांना एवढं नुकसान होत नाही. पण केमिकल खतांचं, केमिकल फवारणीचं 1% जरी वृक्षांवर जास्त फवारणी झाली, जमिनीवर पडलं, तरी जमीन सुद्धा नापीक होते आणि ते झाड सुद्धा मरून जातं. त्यामुळे सेंद्रिय आणि जैविक शेती करताना कसल्याच प्रकारचा धोका नसतो. त्यामुळे ही शेती जी आहे ती उत्तम शेती आहे. लिंबोळी पेंट घेतले आणि गांडूळ खत घेतले. हे गांडूळ खत आहे, एकदम डार्क काळा आहे ना, ते गांडूळ खत आहे. आणि काळच पण असं मध्यम काळा आहे ते लिंबोळी पेंट आहे. सेंद्रिय व जैविक पद्धतीने वृक्ष लागवड कशी केली जाते हे दाखवण्यासाठी खास मी लिंबू आणि आंब्याचं झाड लावून दाखवणार आहे. आता कोण खाणार आहे? आता काय खायचंय? खाऊ खायचंय? होय, तुझंच आहे बाबा. थांब. पिल्लूचा खाऊ संपला? पिल्लूचा खाऊ संपला आणि बारक्याचा पण संपला. टेक्निक दाखव आंबवण खायची. आंबवण खायची टेक्निक काय तुझी? काय टेक्निक आहे दाखव. हा, ही काय टेक्निक? हे बाजूला हा अशा प्रकारे खड्डा खणून घेतलाय. ह्या बॅग पेक्षा उंच आहे आणि बाजूने रुंद आहे, असा हा खड्डा खणून घेतलाय. गांडूळ खत आम्ही स्वतःच तयार करतो, तर हे आम्ही गांडूळ खत तयार करून ठेवलेलं आहे आणि पाऊस आहे म्हणून झाकून ठेवलेला आहे. तर जेव्हा जेव्हा आम्ही रोप लावतो तेव्हा इथून गांडूळ खत घेऊन जातो. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन की गांडूळ खत कसं तयार करायचं, कसं बनवतात गांडूळ खत. आता हा खड्डा दिसतोय, ह्या खड्ड्यात थोडी माती खाली शिल्लक ठेवलेली आहे. आणि आता 2 प्रकारचे आपण जैविक आणि सेंद्रिय खत वापरणार आहोत. त्याच्यातलं हे जे एकदम गडद काळ्या रंगाचं दिसतंय ना, हे गांडूळ खत आहे. आणि हे तपकिरी रंगाचं आहे, हे लिंबोळी पेंट आहे. ही जी पिशवी आहे ना, तिला आता आपण हाताने फाडून टाकायचं नाही, छोट्या ब्लेडने किंवा अशा धारदार वस्तूने सावकाशपणे तिला फाडून घ्यायचंय. कारण जे पण रोप लावणार आहोत आपण, त्याची जी मुळं आहेत ना, त्याला इजा नाही झाली पाहिजे, त्याला दुखापत नाही झाली पाहिजे. तर आपण हे ब्लेडने आता एकदम सावकाश असं फाडून घेऊया. आता एका लिंबाच्या रोपासाठी मी इथे 1 ते 1.5 किलो गांडूळ खत घेणार आहे आणि पाव ते अर्धा किलो मी लिंबोळी पेंट घालणार आहे. तर आधी इथे खाली खड्ड्यात घालून घेऊया. असं काय अगदी मोजून घ्यायची गरज नाही,
कशाने घेतलं तरी चालेल. जे लिंबोळी पेंड आहे त्याच्यापेक्षा गांडूळ खत थोडं जास्त घ्यायचंय, म्हणजे 3 ते 4 पसे घ्यायचंय. आणि जी लिंबोळी पेंड आहे ती 1 ते 2 पसे असं घ्यायचंय. कमी जास्त झालं तरी चालेल, कारण आपण काय रासायनिक खत वापरत नाहीये. आपलं सेंद्रिय आणि जैविक खतच आहे, जे निसर्गाशी संबंधित आहे आणि ते निसर्गातच मिसळणार आहे. त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. अशा प्रकारे अख्खाच्या अख्खा गट्टा आपण ह्या खड्ड्यात ठेवणार आहोत. जी खड्ड्याची उंची आहे ना, त्याच्याच लेवलला ही गट्ट्याची उंची असली पाहिजे. एकदम पण खाली पुरून टाकायचं नाहीये. त्याला जीव घेण्यासाठी पण तशी थोडी जागा ठेवायची. आता ही जी बाजूंनी जागा ठेवली ना, तिथे सगळी अशी माती भरून घ्यायची. पावड्याची काही गरज नाही. आधी छोटा आहे ना झाड. पावड्याची काही गरज नाही, रोप छोटा आहे ना. आता खाली सगळ्यात पहिला आपण गांडूळ खत टाकलं, लिंबोळी पेंड टाकली, पुन्हा त्याच्या मातीचा थर घातला आपण. आता पुन्हा त्याच्यावर आपण गांडूळ खत टाकणार आहोत आणि लिंबोळी पेंड घालणार आहोत. दगड कुठे मिळेल तर बाजूला करायचा. दगड नाही ठेवायचा, कुठे जर हाताला लागला तर तो बाजूला करायचा, कारण जी मुलं आहेत रोपाची त्यांच्यामध्ये अडथळा नको यायला म्हणून. आता ही जी थोडी थोडी उरली गांडूळ खत आणि लिंबोळी पेंड ती मातीत मिक्स करून घ्यायची. रोपाच्या मुद्द्यावर पाणी साठता कामा नये व पाण्याचा चांगला निचरा व्हावा म्हणून अशा प्रकारे मातीचं पूर्ण भर करून घ्यायची रोपाच्या भोवती. जशा प्रकारे आपण लिंबाचं रोप लावलं आहे तशाच प्रकारे आपण इथे आंब्याचं पण रोप लावून घेणार आहोत. तसाच खड्डा घालणार आहोत आणि पिशवीचा जी साईज आहे त्याच आकाराचा आपण भोवती खड्डा खणणार आहोत. रुंदीचा आणि उंचीचा तसाच खड्डा खणणार आहोत आणि आपण सेंद्रिय आणि जैविक गांडूळ खत आणि लिंबोळी पेंड वापरून तशाच प्रकारे हे आंब्याचं झाड पण लावून घेणार आहोत. पाऊस सुरळीत चालू झाल्यापासून शेतीची कामं चांगली चालू झाली आहेत. लागवडीची म्हणजे जसे आंबा, काजू, फणस लागवडीची कामं पण चालू झाली आहेत. पण असं शेतात काम करत असताना हात सांभाळूनच कामं करावीत. हे जे आपण हत्यारं वापरतो ती पण जपून वापरावीत. त्याच्यानंतर आपल्या कोकणात जास्त करून आढळणारे साप म्हणजे फुरसं, आदलं, नाग, घोणस, त्याच्यानंतर सापटोळी आणि अशा बऱ्याच प्रकारचे जे साप आहेत ते कोकणात आढळतात. तर असं गवतात काम करत असताना पायाखाली बघून लक्ष ठेवूनच काम करावं. ह्या विषारी जनावरांपासून सावध राहावं. जर आपणच त्यांना इजा नाही पोचवली तर ते पण आपल्याला इजा नाही पोचवत, तर त्याची खबरदारी घ्यावी. निसर्गातले हे जीवजंतू आहेत, कीटक आहेत, ते आपल्याला उगाच आपल्यावर हल्ला करत नाहीत. आपण दुर्लक्षितपणे त्यांच्या शेपटीवर किंवा त्यांच्या अंगावर पाय दिला तर ते मागे फिरून आपल्याला चावतात. ती त्यांची प्रतिक्रिया असते. त्यामुळे काम करत असताना पायाखाली बघूनच काम करत जा, कारण की आपण जर त्यांना इजा नाही पोचवली तर ते पण आपल्याला इजा नाही पोचवत.